जागा वाटपासंदर्भामध्ये मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, मतदारसंघनिहाय चर्चा होणार। ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकरांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या कोणत्याच बैठकीला निमंत्रण मिळालं नसल्याची राजू शेट्टींची माहिती, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणे जाण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जरांगे यांच्या भेटीला सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न। न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे, आमचे वकील आमची बाजू मांडतील, कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही, आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे। मोर्चा विरोधातील याचिकेवरती जरांगेंची प्रतिक्रिया। मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत। 26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। देहू-रोडमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी पाण्याची सोय, पहाटे 5:30 वाजता या मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी चहाची ही सोय। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभे। पहाटेचे 4 वाजताही गर्दी कायम, थंडीमुळे लोकांनी पेटवली शेकोटी। मराठा मोर्चासाठी पनवेल, रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी चपाती येणार। पनवेलमधील करंजाडे येथे जेवणाची जय्यत तयारी सुरू। मराठा बांधवांकडून भाजीपाला निवडणं, त्यासोबतच कांदा आणि लसूण सोडण्याचंही काम सुरू। मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा नवी मुंबईमध्ये येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चाचा आजचा नवी मुंबईमध्ये मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय। शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बहुतांश शाळेतील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, सुधाकर अडबले यांचा सवाल। नगर महानगरपालिकेकडून आता पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्यांची मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्ती। सर्वेक्षणाचं काम करता येत नसल्याची कर्मचाऱ्याची कबुली। मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त। नगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांचा व्हिडिओ पाहिला नसल्याची प्रतिक्रिया। विधानसभा आणि लोकसभा हे आरक्षण वाचवण्याचं केंद्र, तिथे त्या विचारसरणीचे लोक असायला हवे। प्रकाश आंबेडकर यांचं ओबीसी एल्गार मेळाव्यात वक्तव्य। आरक्षण वाचवण्यासाठी 26 जानेवारीला ओबीसी समाजही मुंबईमध्ये धडकणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणाच्या नादी लागू नका, शेंडगेंचा जरांगेंना इशारा। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी आज जाणार नाहीत। कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये होणार होती किशोरी पेडणेकरांची चौकशी। कोविड काळामधील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचं समन्स। 30 जानेवारीला संदीप राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे निर्देश। संदीप राऊत यांना दिलेल्या नोटिशीचं कारण अत्यंत हास्यास्पद। विरोधी पक्षातल्या लोकांना नोटिशी देणं हे भाजपचं कामच आहे, संजय राऊतांची भाजपवरती टीका। ममता बॅनर्जी इंडियासोबत नसल्या तरी पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जिंकू देणार नाहीत। जागा वाटपावरून मतभेद आहेत, काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे, लवकरच मतभेद निवळतील। ममता बॅनर्जींच्या एकला चलो रेच्या निर्णयावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाची साक्ष। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची आज साक्ष होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण, शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांची उलट तपासणी पूर्ण। चौकशीचा ससेमिरा विरोधकांवरती का, सत्तेतील लोकांची चौकशी का होत नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल। बारामती अॅग्रो कथित घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांनी ईडीकडून 11 तास चौकशी। ईडी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचं जंगी स्वागत। 1 फेब्रुवारीला पुन्हा रोहित पवारांची ईडी चौकशी। एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्यांच्या मागे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे राहत नाहीत,
रोहित पवार यांचा अजित पवारांवर नाटोला. मुंबईमधील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरती कारवाई करा, पालकमंत्री मंगलप्रभात तोरडा यांची मागणी. उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरे गावातील देवीच्या मंदिरामध्ये भरवलेल्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यासह अनेक भागातून आलेल्या पीडितांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्या. 5ही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश. यापुढे वनामृत वन विभागाचा ब्रँड असेल, मुनगंटीवार यांची माहिती. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी घेतली जयश्री मारणेंची भेट. यावेळी जयश्री मारणे यांचा पती कुख्यात गुंड गजानन मारणे, पार्थ पवार आणि इतर नेत्यांचं केलं स्वागत. यंदा महाराष्ट्रामध्ये नवतरुण मतदारांची संख्या वाढली. राज्यातील 18 ते 19 वयोगटातील 45,19,000 नवतरुणांपैकी 10,18,000 तरुणांनी मतदार म्हणून केली नोंदणी. ठाणे जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघामधील नव्या मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. जिल्ह्यामध्ये जवळपास 48,631 नव्या मतदारांची नोंद. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरामध्ये 5,15,00,000 प्रवाशांचा विमान प्रवास. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवाशांच्या संख्येत 35% वाढ. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 86 झाडं तोडली जाणार, तर 180 झाडं पुनर्रोपित करणार. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयामध्ये लावण्यात आली नोटीस. नांदेडमधील नायगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं धोक्यात. पोंग्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे तापमानामध्ये घट, तर थंडी वाढल्यानं ग्रामस्थांनी घेतला शेकोटीचा आधार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर, तर थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घेतला शेकोटीचा आसरा. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून थंडीची लाट. परभणीमध्ये सध्याचं तापमान 7.5 अंश सेल्सिअसवर. पालघरमध्ये तापमान 10 डिग्री सेल्सिअसवरती. तापमान घट झाल्यानं सर्वत्र धुक्याची चादर. मुंबईमधल्या सांताक्रूजमधील किमान तापमान 17.8 अंश सेल्सिअसवर, तर कुलाब्यामध्ये 20 अंश सेल्सिअसची नोंद. सलग तिसऱ्या दिवशी नाशिक आणि निफाडचा पारा घसरला. निफाडमध्ये 4.4 नीचांकी तापमानाची नोंद. नाशिकचा पारा 8.6 अंशांवर. धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 4.6 अंश सेल्सिअस, तर जिल्ह्यामध्ये वाढला प्रचंड गारठा. थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या. पुण्यामध्ये तापमान 8.6 अंशांवर. यंदाच्या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. नागपूरमध्ये किमान तापमानामध्ये मोठी घट. आज 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. शिवाजी पार्कवरती होणार प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.